हाय हॅलो नमस्कार। सकाळचा मेन्यू तर मी तुम्हाला सांगितला, पण माझ्या नातवाची फरमाईश आली की डेझर्ट मध्ये काहीच नाही। रिया काय हवंय? कॅरमेल पुडिंग। कॅरमेल पुडिंग? मग आपण बनवूया कॅरमेल पुडिंग। हां, कारण का ती फटाफट पण होतं, एक 3च इंग्रेडिएंट्स आहेत, तर फटाफट करूया। लेट्स मेक कॅरमेल पुडिंग। ओके, हे आता 3 इंग्रेडिएंट्स मी घेतलेले आहेत। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते आपण कॅरमेल पुडिंग बोलतोय। तर हे बघा, मी 4 चमचे साखर घेतली एका पॅन मध्ये आणि ती पहिल्यांदा स्लो ह्याच्यावर डिझॉल्व करत ठेवली। ती झाल्यानंतर थोडासा फास्ट केला गॅस आणि हे असं कॅरमलाइज शुगर करून घेतली आणि ती या टीन मध्ये ओतली आहे। गार झाल्यावर तुम्ही बघाल तर हे हाड होतं। आता हे 2 कप मी दूध घेतलंय, त्याच्यामध्ये ही 2 अंडी मी फेटून घालणार आहे। हा, आणि अंड्याचा वास जास्त यायला नको म्हणून एक 4-5 ड्रॉप तुम्ही बघत असाल तर मी त्याच्यात व्हॅनिला एसेन्स टाकलंय। ओके रियान, हा, आमच्या रियानला ना करायचं खूप आवड आहे, तुम्ही बघत असाल, त्याला व्हिडिओ म्हटलं की खूप मजा येते। हे अंड हे तर लगेच मिक्स होतं आणि हे मी शुगरच्या ऐवजी मिल्कमेड घेतलंय कारण ह्याच्याने क्रीमीनेस वाढतो। तर हे 1/4 कप आहे, हा मिल्कमेड टाकलंय। आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊन बस या 3 इंग्रेडिएंट्सने तुमचं कॅरमेल पुडिंग बनणार आहे। आता मी हे 20 ते 25 मिनिटं स्टीम करायला ठेवणार आहे ह्याच्यात ओतून आणि मग मी तुम्हाला फायनल प्रोडक्ट दाखवते। nothing's happening. Wasn't that magic? आता हे आपण डबल बॉयलर करायला ठेवलेलं आहे आणि हे आपण 20 ते 25 मिनिटं त्याच्यावर स्टीम करायला ठेवणार आहोत। वरती नेहमी त्याच्या क्लीन रॅप म्हणा किंवा सिल्वर फॉईल लावून ठेवायची, कारण का वाफेचं पाणी पडतं आणि मग ते स्पॉइल होऊ शकतं।